अगं आपणच तर सावरायला पाहिजे ना आता तिला. मग आपणच असं वागलो तर कसं चालेल? हा, रडू नकोस बघू, सावर स्वतःला. अशोक कुठे आहे? आतमध्ये आहे. नारळ घेतलाय, फुलं घेतली आहेत, कुंकू पण. माई, तू कधी आलीस? वहिनी. आशू, आशू अगं तू ही साडी काय नेसलीस? अगं का नेसलीस असं काय विचारते? अगं नवरात्र आहे ना म्हणून नेसली. आणि तसेही बरेच दिवस या साडीला हवा लागली नव्हती. मला देवीच्या ओट्या पण भरायला जायचंय ना. माई खरं सांगू का, बरं झालं तू आलीस. तसं मी दरवर्षी आईंबरोबरच जाते देवीची ओटी भरायला, पण यावर्षी त्यांचा पाय जरा दुखतोय जास्तच. तू येशील ना माझ्या बरोबर? 1 मिनिट आले, थांब. आशू काय बोल ना. अगं आशू, ह्या सगळ्याची काय गरज आहे आता? माई मला माहित आहे या सगळ्या गोष्टीला खूप उशीर झालाय, पण तुम्ही सगळे आहात ना बरोबर, मग होईल. आणि ना तसंही यावर्षी ना माझ्या मनात आहे की भोंडला करायचं. आई करूया का? म्हणजे भोंडल्याला जी खिरापत लागते ना त्याच्यासाठी आपण दडपे पोहे आणि मुगाचे लाडू करूया. पण मुगाचे लाडू मी नाही करणार, तुम्हीच करायचे, चालेल ना? अगं आशू, काय चाललंय काय तुझं? अगं काय चाललंय काय? अच्छा, सगळे जात नाही होत म्हणून तुला वाईट वाटतंय. हे आले ना की आपण गाडी घेऊन सगळे दर्शनाला जाऊ, चालेल का मग तुला? पण आता निघूया ना, चल ना. अगं अश्विनी, काय? आशू अगं बस बस झालं. अगं पानावर ये ना आशू. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं तो गेलाय. किती वेळा सांगू? हा, आणि सारखं सगळ्यांना मी तेच तेच सांगते की ते आहे, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. नाही तू सुद्धा. मला ना आता कुणाशी काहीच बोलायचं नाही. मला देवीची ओटी भरायला जायचंय ना, मी चालले. आशू, वहिनी, आशू, आशू ऐक ना वहिनी. अगं आशू, आशू, बिचारी, तिने शेवटचं बघितलंही नाही ना, त्यामुळे असं झालंय. डेड बॉडी समोर असती, दिसली असती तिला तर रडून मोकळी तरी झाली असती. हो ना. आता शेवटी ना घरच्यांनाच मन घट्ट करून तिला हे सगळं स्वीकारायला लावावं लागणार आहे. अहो तुम्ही हे काय बोलताय? तुमचं तरी तुम्हाला काही कळतंय का? हा, अहो त्यांच्यावर काय प्रसंग घडवलाय याचं भान तरी ठेवा. उज्ज्वला ताई, मला कळतंय आमच्या अश्विनीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण ती हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अहो श्रेयसच्या अचानक जाण्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय, म्हणून असं वागते हो ती. मला हे सगळं समजतंय हो, पण तिला हे सगळं कसं पटवून द्यायचं? एकीकडे मुलगा गेल्याचं दुःख ऐकलं, तर एकीकडे सुनेला कसं सावरायचं याचं टेन्शन. राहून राहून एकच विचार मनात येतो, हे सगळं दुःख आमच्याच वाटायला का? उज्ज्वला ताई, अहो नशिबापुढे कोणाचं काही चाललंय का? आता आल्या प्रसंगातनं काहीतरी मार्ग काढणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मी बोलते आशुशी, समजावते मी तिला. पुन्हा तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार ती. विद्युत, आशू कुठे आहे ते बघ ना, तिला घरी घेऊन ये. हो माई, मी बघतो ताई. काका तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काय मदत लागली तर मला सांगा. अरे बापरे, तुम्ही सगळे कधी आलात हे कळलंच नाही. म्हणजे आतमध्ये कामात होते ना त्याच्यामुळे. मी चहा टाकते सगळ्यांसाठी. नाही नको, सरबत चालेल का? म्हणजे बाहेर खूप ऊन आहे ना म्हणून विचारलं. आणि पोहे केलेत. उपवास आहे का कुणाचा? नाहीतर मग फराळाचं करते. मी आलेच, चहा घेऊन आले.
वहिनी तू राहू देत, मी करते. तू जा, तुला पार्लर मध्ये जायचं असेल ना. पार्लर मध्ये जायचंय, पण थोडं उशिरा गेलं तरी चालेल. तू उगाच नको धगधग करूस ग. बघ तुझी अवस्था काय झाली ती. माझी काही अवस्था झालेली नाहीये वहिनी, मी ओके आहे. मी बघते म्हणलं नाही, तू जा. अगं शिल्पी राहू दे, मी करते. हे बघ नवरात्र चालू आहे की नाही, मग बाहेर आलेल्यांचा पाहुणचार नको का करायला. तू जा त्यांच्याकडे जाऊन बघ, मी हे सगळं खाण्याचं काढते आणि चहा. वहिनी तुला कळत नाहीये का, तू कोणाचं का ऐकत नाहीयेस काही. बाहेर सगळे नवरात्र आहे म्हणून आलेले नाहीयेत सगळे. हे आपल्यात नाहीये, हे तुम्ही जरी सगळ्यांनी मान्य केलेलं असलं ना, तरी मी मान्य केलेलं नाहीये शिल्पी. अगं तुझा भाऊ आहे तो, निदान तू तरी असा विचार करू नकोस. ते सुखरूप आहेत आणि लवकरच परत येतील. चला आपण सुरुवात करायची का कुंकुमार्चन? चला 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 करून घेऊ. अगं बाई, ही आता इथे काय करते? नवरा गेल्यावर सणा समारंभाला येऊ नये एवढं पण कळत नाही हिला? अरे तिला कळत नसेल पण घरच्यांना तर कळतं ना. उज्ज्वला ताईने तिला येऊच द्यायला नको होतं. नाहीतर काय, आता ही आल्यामुळे अपशकुन होईल, त्याला जबाबदार कोण? तू पूजेला येऊ शकत नाही अश्विनी, इथे फक्त सवाष्ण बायकाच येऊ शकतात. हो बरोबर आहे त्यांचं. घरी जा तू. हो अश्विनी तू घरी जा. अगं अश्विनी, तू इतकी सवाष्ण बाईसारखी अशी नटून थटून पूजेला आली ना, तर लोक काय म्हणतील? मी तर म्हणते हिने बाहेरच पडायला नको होतं. नवरा गेल्याचं काही वाटलं नाही का ग तुला? एवढी कशी तोडगी तू? ऐका ना, यांना काही झालेलं नाहीये. हे जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत आणि मला सांगून गेले तसं ते येणार आहेत परत. चला ग इथून. असल्या रडक्या वातावरणात पूजा करण्यापेक्षा न केलेली पत्करी. काकू ऐका ना, खरंच तुम्ही नका जाऊ सगळ्याजणी, मी जाते. थांब अश्विनी, सावंत काकू पण. मी आहे तुझ्या बरोबर, चल ये. नाही नको काकू, त्यांना कुंकुमार्चन करू दे. मला फक्त देवीचं थोडंसं कुंकू द्या. हो थांब देते. हा नवरा गेलेल्या बाईला कुंकू देतं का कुणी? मला असं वाटतं हिच्या डोक्यावरच परिणाम झालेला आहे. तुला कुंकू मिळणार नाही. चल जा इथून. नाही मिळणार तुला कुंकू. नाही. तू जा अश्विनी, तुला नाही मिळणार ना. तुमच्या पाया सांगितलं नाही का तुला? काही झालेलं नाहीये. मला माहितीये यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहे. यांना काही झालेलं नाहीये. यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहेत. हे येणार आहेत. हे येणार आहेत. काय झालं? अश्विनीला शोधायला गेली होतीस? यांना काही झालेलं नाही. काही झालेलं नाही. हे येणार आहेत परत. येणार आहेत परत. हे काय अश्विनी? काही झालेलं नाही. अश्विनी, आई आई हे सुखरूप आहेत. हे परत येणार आहे असं मला देवीनेच सांगितलं. हे परत येणार आहेत. मला ना कुणी कुंकू देत नव्हतं.
मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हे जिवंत आहेत म्हणून यांना काही होणार नाही, परत येणार. आणि देवीनेच असा कौल दिलाय. हे परत येणार आहे. हे सुखरूप आहे. हे परत येणार. हे सुखरूप परत येणार आहे. ते परत येणार. हे परत येणार. डॉक्टरांना फोन कर. यांची अवस्था फार गंभीर आहे. जखमा खोल आहेत. यांना बरं व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलाय म्हणजे याच्यावर मर्याचीच कृपा आहे म्हणायची. या जंगलात गेलो तो लाकडं तोडायला, तेव्हा हा दिसला. काहीतरी बडबडत होता. काय ते अश्विनी असं काहीतरी बडबडत होता. मी कसा बसा घेऊन आलो इथे. यांच्यावर योग्य उपचार करायचे असतील तर त्यांना शहरात घेऊन जावं लागेल. जंगलात उपचार करणं अवघड आहे. बुवा, म्या पडलो गरीब माणूस, एवढा पैका कुठून आणू? इथेच काही होते का बघा की. गोपी, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय, पण यांनी शुद्धीवर येणं गरजेचं आहे. हे कोण आहेत, कुठले आहेत, शहरातले आहेत की चांगल्या घरातले आहेत, हे समजलं म्हणजे उपचार करायला मदत होईल. अश्विनी मॅडम आहेत का? त्या नाही आहेत पार्लरमध्ये. तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस करायच्या आहेत? मला ऍक्च्युली फेशियल करायचंय, पण मला त्यांच्याकडनंच करायचं होतं. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल खूप ऐकलंय मी. हो, पण त्यांच्या घरी थोडी इमर्जन्सी आहे. शी कांट कम. उद्या येतील त्या? हवं तर मी उद्या येते. आय कांट से त्या कधी येतील. तुम्ही त्या मॅसिव्ह बस ऍक्सिडेंटची न्यूज बघितली का? ती बस पेटली तीच बातमी का? हो, ऍक्च्युली त्या बसमध्ये अश्विनीचे हस्बंड होते. आय एम सो सॉरी. इट्स ओके. ठीक आहे, मी नंतर येते. ओके. काय करायचंय तुम्हाला? मला फेशियल करायचंय. अशू, तू इथे? तुला इथे यायला घरच्यांनी अलाव केला? अलाव केलं म्हणजे काय झालंय? आणि तसंही बाबांनी सांगितलं म्हणून मी घरी राहिलेच ना. पण पार्लरमध्ये येणंही तितकंच महत्वाचं आहे ना. तुम्ही बसा, मी करते. सांगा, काय करायचंय आता? मला फेशियल करायचंय. अश्विनी ऐक ना, तू राहू दे ना, मी करते फेशियल. ओके, तू प्लीज घरी जा. अगं जेनी, करते मी फेशियल. तो आपला हायड्रेशनचा फेस पॅक काढ. करूया सुरुवात. तुमची स्किन खूप छान आहे. माझ्याकडे हायड्रेशनचा पॅक आहे, तो यूज करूया. त्याच्यामुळे काय होईल ना, स्किन छान तुमची बाउन्स होईल. अश्विनी, तू खूप धीराची आहेस. या सिच्युएशन मध्ये देखील तू काम करतेस. या वयात तुझ्याबरोबर हे व्हायला नको होतं. तुझ्या समोर तुझं पूर्ण आयुष्य पडलंय. तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही नाही. उगाचच खोटी बातमी पसरली आहे. आणि माझी खात्री आहे माझे मिस्टर येतील लवकर. तुला मनापासून वाटतंय ना तसं? मग तुझा हाच विश्वास तुला जगायचं बळ देईल. थँक्यू. सुरुवात करूया आपण. हो. तुम्ही आधी रिलॅक्स बसा आणि डोळे बंद करा. अश्विनीला घरच्यांनी बाहेर कसं पडू दिलं? तिकडे कुणाला माहित तरी आहे का ही इकडे आली आहे? उज्ज्वलाताई, मगाशी सावंत काकू अश्विनीची चौकशी करत होत्या. हो, सापडली का ती? हो, पार्लरला गेली होती. अगं बाई, हो का? मग सांगून नाही का गेली तुम्हाला? नाही. अहो, पण अजून श्रेयसचं दिवस कार्य सुद्धा झालं नाही आणि ही अशी लगेच भटकायला पण लागली काय? वहिनी, काय झालं? मला इतक्या तातडीने का बोलावून घेतलं? आशू, काय माई? अगं कुठे गेली होतीस अशी न सांगता?
आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो ग तुझी. काळजी करायला काय झालं बाई, मी पार्लर मध्येच गेले होते आणि तिथेच जाणार ना मी. आशू असं नको ग वागूस. जे घडलंय ते मान्य कर ग आता. मला खरंच कल्पना सुद्धा नव्हती की हे असं काही तुला कधी समजवावं लागेल. माझी समजूतदार मुलगी. पण आता काय झालंय तुला? मला मला काय झालंय माई? अगं मग असं का वागतेस तू आशू? हे बघ, आता तुझ्या मुलींना, तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. अगं आतापर्यंत तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू अगदी मनापासून छान पार पाडल्यास. मग आत्ताच काय झालंय? नको ना ग असं वागूस प्लीज. माई अगं काय बोलतेस तू? तुम्ही सगळे असे का वागताय? का विश्वास ठेवत नाही माझ्यावर? सांग बघू. कारण तू जे काही बोलतेस ना त्यात काही तथ्य नाहीये. सत्य हे आहे की श्रेयस आता या जगात नाहीये. माई तू माझी आई आहेस ना? हा, मला वाटलं निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवशील. तू पण नाही ठेवतस. कसं समजावं आता मी आशू तुला? बरं असू दे. हे बघ, तुला नाही ना आमचं ऐकायचं, नको ऐकूस तू. तुला नाही मान्य करायचं श्रेयस गेलाय, नको मान्य करूस. पण आम्ही सांगतोय म्हणून आमच्यासाठी काही गोष्टी ऐक. हा, हे बघ, एवढं सगळं घडल्यावरती हे असं फिरणं बरोबर दिसत नाही. अगं तुझ्या सासू सासऱ्यांना किती ऐकवतील लोक. प्लीज ती साडी बदल. आशू अगं काय बोलतेस तू? कळत नाहीये का माई तुला? मी सारखं सारखं तुला तेच सांगते ना, तू जा इथनं. मग जा ना, जा ग माई. अरे सांग ना विद्युतीला, मी हिला सांगते हे जिवंत ही ऐकतच नाहीये माझं. माई प्लीज. आशू मला माहितीये तुझं श्रेयसवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे श्रेयस गेलाय हे तू मान्य करायला तयारच नाहीयेस. पण तुझ्या या वागण्यामुळे जग नाही नाही ते बोलतंय ग. अगं तुझ्या सासऱ्यांविषयी सासूविषयी सुद्धा सगळेजण बोलतायत. विद्युत तुला सांग, जाईत ना, सांग हिला. माई आशू माई नको अगं. तू सांग हिला. माई आशू आई ऐक माझं. हे बघ, हे ऐक आशू. आशू आशू ऐक ना माझं. माई राहू दे ना. माई आशू विद्युत मला काय झालंय? कमलताई हात सोडा तिचा. कमलताई हात सोडा. विद्युत सांग ना हिला. हा आहेत आणि नाही नेसणार मी ती साडी. नाही नेसणार आहे. बाय त्या जिवंत बाय बाय त्या जिवंत आई तू बरोबर बोलतेस. मायाजी तू बस कर आता, प्लीज बस कर प्लीज. ती सांगते ना बाबा आहेत म्हणून. बाबा आहेत, बाबा येणार आहेत. आई हो ना, बाबा आहेत ना. बाबा येणार आहे, तू बरोबर बोलतेस. आणि तू दिलेल्या साड्या ती नाही नेसणार आहे, अजिबात नाही नेसणार आहे. ती सांगते ना, ती सांगते तुम्ही तिला त्रास नका देऊ ना, प्लीज नका त्रास देऊ. तू बरोबर बोलते आई. माझा विश्वास आहे तुझ्यावर. बाबा येणार आहेत. तू नाही बोलायचं मला तुझ्याशी. तू जा बाई, तू जा. जा इथं जा तू. तू जा. सांग ना तू. होय, शांत हो तू, शांत हो. कोणी काही बोलणार नाहीये तुला आता. शांत. थँक्स मयुरी. काळजी वाटते का तुझी मयुरी?
तू भेटायला येतेस म्हणून ऍटलीस्ट तुला बघता तरी येत आहे. कशी आहेस? कशी असणार आहे मी? खूप टेन्शन येतं रे घरच्यांचं. सगळे कसे आहेत? हे दुःखात आहेत. आजी सतत रडत असते. तिला आजोबांना दाखवून देत नाही. त्यांना आतून खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं. बिचारे. आणि अश्विनी कशी आहे? असंच काही कळत नाहीये. तिला अजूनही एक्सेप्ट करत नाहीये सिच्युएशन. ना मला सतत टेन्शन असतं की ती कुठे बाहेर गेली आणि तिला कोणी काही बोलेल तर. असं कळतच नाही मी कसं हँडल करू. काही समजत नाहीये मला. सगळं मयुरी ऐक. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? तुला आठवतंय श्रेयस सर जाताना तुला काय बोलून गेले होते? या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा, सगळ्यांना धीर दे. ह्या घराची जबाबदारी आता तुझी आहे आणि तूच खचलीस तर कसं चालेल मयूर? मयुरी, अश्विनीला तुझ्या आधाराची गरज आहे. इतके वर्ष जसं तिने तुम्हाला सपोर्ट केलंय, तुला प्रोटेक्ट केलंय, नाव इट्स युअर टाइम टू पे बॅक. आता तुला तिची आई बनून तिला प्रोटेक्ट आणि सपोर्ट करायची गरज आहे. म्हणजे अजून काय करू मी आता? बघ, अश्विनीला हर्ट होईल असं काहीच वागू नकोस, पण म्हणून तिच्याशी खोटंही बोलू नकोस. हळूहळू तिला रिअलाइज करून की खरं काय आहे. आई समोर आली ना की मला काहीच सुचत नाही प्रतीक. हे बघ, मला समजतंय की तुला यावेळी तुला एक्सप्रेस करावं असं वाटतंय, तुला कोणासमोर तरी मोकळं व्हावं असं वाटतंय, इनफॅक्ट रडावं असं वाटतंय. पण जर तूच असं केलंस तर तुझी फॅमिली वीक होईल का मयुरी? बघ, कोणाला तरी स्ट्रॉंग व्हावंच लागतं, कोणाला तरी लीडर व्हावंच लागतं. आणि मला असं वाटतंय ना की ते तू व्हावंस. तुझं पण ना रडून कोणी ऐकळं व्हावं असं वाटतं रे. घरच्यांसमोर नाही रडू शकत मी. काल परत धडधाकट असणारा मुलगा आज त्याच्या शेवटच्या विधीबद्दल बोलावं लागतंय. कुठल्या जन्मीची शिक्षा आहे गई? शिल्पी, आता तूच आमच्यासाठी सगळं काही, तुझाच आधार आहे का आता? आई प्लीज असं नको बोलू. अगं करत तेच बोलते. अगं श्रेयसला शेवटचा निरोप द्यायचा त्याच्या विचाराने पाहत राहणंच गेलं. शिल्पी, काय झालं बाबा? पैसे ठेव. कसले? विधीसाठी, दक्षिणेसाठी गुरुजी यादी देतील सामानाची. एवढं सगळं तू निभावून घे. माझ्यानं होणार नाही ते. मी जरा खाली जाऊन येतो. बाबा सावकाश प्लीज. मला तर वेगळंच टेन्शन येत. श्रेयसच्या अंतिम संस्काराला कोणी नव्हतं तर 13व्याला सगळे नातेवाईक येतील. त्यावेळेला अश्विनी अशी नटून तुटून आली तर काय आणि कोणाला किती उत्तरं द्यायची आपण? नाही उज्ज्वला ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तसं काही नाही होणार. आपण बोलू तिच्याशी. तिच्याशी बोलण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत ना. डॉक्टरांनी तर सगळं तिच्या कलाने घ्यायला सांगितलंय. मगाशी आपण सगळे घरचेच होतो म्हणून निभावलं. सगळ्यांच्या पुढ्यात हिने पाहिजे काही गोंधळ घालायला नको म्हणजे मिळवली. तुझ्या दादाला तुझ्या बहिणीची अवस्था बघवत नाहीये. तिला जो त्रास होतोय तो त्याला पाहवत नाहीये. आणि म्हणून त्याला हे घर सांभाळण्यासाठी कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती हवी. जबाबदार व्यक्ती ना? तर त्याची कधीच इच्छा नसेल की ही जबाबदारी मी घ्यावी. जबाबदार व्यक्ती म्हणजे कदाचित त्याने हे काम मयुरीला सांगितलं असतं. मला का सांगेल? तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या त्या मुलीला आधार हवा आहे. एका पुरुषाचा आधार, एका वडीलधाऱ्याचा आधार. तुझी भाची आधार शोधते आहे. म्हणजे मयुरी कुठल्या मुलाला भेटते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, तिच्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ती आधार शोधते आहे.
प्रतीक, काय म्हणालीस? नाही, काही नाही. पण ही जबाबदारी मला द्यावी असं दादाने खरंच सांगितलं तुम्हाला? कसा आहे माझा दादा? बरं आहे ना तो? तो मुक्त आहे एवढंच सांगेन. माझ्या तोंडून तुझा दादा त्याची अंतिम इच्छा तुला सांगतोय. अंतिम इच्छा? इतकं बोलला तो तुमच्याशी? ओके ओके, आय एम सॉरी. तुम्ही म्हणाल तसं मी करीन सगळं. संदेश मिळवण्यासाठी मला कठोर साधना करावी लागते, पण ही साधना करण्यासाठी मला फार आर्थिक झळ सोसावी लागते. साधना करणं इतकं सोपं नाही. मला अंदाज आहे त्याचा. तुम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय ते सगळं माझ्या वहिनीमुळे झालंय. तिच्यामुळे माझं बाळ गेलं, तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब गेला, आणि आज तिच्यामुळे माझा संजू माझ्याकडे नाहीये. जे काही झालंय ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना, तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्यावर. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले, आणि श्रेयस त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. लवकर या, मी वाट बघते. प्रॉमिस? प्रॉमिस. सावकाश जा बर का? चल. हा, काय लागत तर फोन कर मला. सावकाश जा. बबन, तो आचारी तुझ्या ओळखीचा आहे ना? त्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल. 13व्याच्या जेवणाचे काही मेनू असतात ते त्यांना माहीत असतात, आणि गुरुजींनी पण एवढी मोठी लिस्ट दिली आहे. हे सगळं सामान आणायला आपल्या दोघांना जावं लागेल. चालेल ना? नाही सॉरी, मला वाटलं की तू फ्री असशील, कारण हे एवढी मोठी लिस्ट आणि एका माणसाने येणारी नाही आहे. तर आपण दोघं म्हटलं बाईकवर गेलो असतो, आणि माझ्याकडे वेळच वेळ आहे विकी. मित्राचं 13वं? समजत नाहीये विद्युत. वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. कसं बोलू शकतोस विद्युत तू? हा, प्रॅक्टिकल? याला प्रॅक्टिकल नाही विद्युत, ड्राय वागणं म्हणतात. तुझं आणि श्रेयसचं पण खूप जवळचं नातं होतं ना? तू एवढ्या इझिली कसं काय म्हणणे करू शकतोस? तुला त्रास होत नाहीये का विद्युत? अरे बबन, असं नाहीये की मला त्रास होत नाहीये. अरे पण अशा वेळेला आपण सगळेच हताश झालो तर कसं चालेल सांग मला? इथे ताई तसं वागते, आई बाबा कसे बसे दिवस ढकलतायत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी पुढे येऊन जबाबदारी घ्यायला हवी ना. ती मी घेतोय बस. त्या दिवशी आपण त्या बॉडीज बघितल्या, तिथे श्रेयसची डेड बॉडी होती. हे कशावरून? बाबा, आता ताईला तसं वाटत होतं, आता तुला सुद्धा तसंच वाटतंय का? वहिनींचं कुठे चुकतंय विद्युत? त्यांचं एकदम बरोबर आहे. आता त्यांच्या बोलण्यावरून मला पण असं वाटायला लागलं की
त्या म्हणतात ते खरं असेल, पण वहिनींचं खूप प्रेम आहे श्रेयसवर आणि त्यांना मनापासून असं वाटतं की श्रेयस आहे, मग ते असेल ना यार. आणि श्रेयसची डेड बॉडी बघितली आहे का आपण? नाही ना, मग तो असेल. अरे बाबा असं कसं म्हणतोयस तू? मला सांग, त्या दिवशी पोलीस स्टेशनला आपण गेलो होतो तेव्हा तू सोबत होतास ना? काय म्हणाले पोलीस? अरे त्या अपघातात कोणीही वाचलं नाही. अरे तरी सुद्धा श्रेयस जिवंत आहे. विद्युत, या जगात आपल्या मनाला पटणार नाही अशा बऱ्याच गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो की नाही? मग या गोष्टीवर का नाही ठेवू शकत तो विश्वास? बबल, तू जे बोलतेस ना त्यावर मला सुद्धा विश्वास ठेवायला आवडला असता, पण काय? तुझं प्रॅक्टिकल मन तुला विश्वास ठेवू देत नाहीये का? हाच प्रॉब्लेम असतो विद्युत तुमच्या हुशार लोकांचा. तुम्हाला ना सगळ्या गोष्टींचा ना प्रूफ द्यावा लागतो. त्या दिवशी पण तू त्या पेपर्सवर इझी सह्या करून टाकल्या. सुधाली? अहो साहेब, तुम्हाला सुधाली? कसं वाटतंय? कुठे आहे मी? कुठे आहे मी? हो साहेब, मी जंगलात लाकडं तोडायला गेलो होतो तेव्हा तुम्ही मला तुमचा ऍक्सिडेंट झाला मला दिसला आणि तुम्ही असं बरळत होता. काहीतरी खूप लागलं होतं तुम्हाला. तुम्ही नका लक्ष देऊ ताई. घ्या ना, भाजी घ्या. कुठे गेला त्या काळ्या कपड्यावाला काकू? काय झालं बाळा? तू मला शोधत होतीस ना? मग आपण जाऊया माझ्या घरी. चल. ताई, घ्या ना, भाजी घ्या. हो, भाज्या सगळ्याच ताज्या आहेत. दादा एक काम करा, मला तुम्ही 1 किलो वालपापडी द्या आणि भेंडी सुद्धा द्या 1 किलो. हा, ताई वांगी घ्या ना. साहेबांना भरलेली वांगी खूप आवडतात ना. अहो, सोसायटीच्या बायकांकडे लक्ष देऊ नका हो. त्यांना फक्त चान्सच हवा असतो बघा, इतरांना नाव ठेवण्याचा. पण मला माहितीये साहेब जिथे कुठे आहेत ना व्यवस्थित आहेत.
मला माहित आहे ते लवकरच परत येतील. तुम्हालाही असंच वाटतंय ना? बघा ना, मी सगळ्यांना किती सांगायचा प्रयत्न करते दादा की हे आहेत, हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहेत, पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आता कसे बोललात? अहो घ्या ना, वांगे घ्या. हो, साहेबांना खूप आवडतात ना भरलेले वांगे. हो घेते. आणि एक काम करा, माझ्याकडून 2 वांगी एक्स्ट्रा घ्या. सगळ्याचे पैसे किती झाले? अहो ताई, पैसे राहू द्या, पैसे नका देऊ. अहो असं कसं? पैसे नका देऊ म्हणजे? पैसे राहू द्या, पुढच्या वेळेला बघूया. दादा हे बघा, पुढच्या वेळेला मी आठवण करेन, पण तुम्हीही लक्षात ठेवा. हा. आणि ताई, देवाला मी सांगणार आहे, आमचे साहेब जिथे कुठे असतील ना एकदम नीट असू द्या आणि लवकरात लवकर परत येऊ द्या. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. मी येते आणि घरी गेल्या गेल्या आधी भरली वांगी करते. हो हो. तुला सांगितलंय ना मी, माझ्या घरच्यांच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. एकदा घरातनं हाकलून दिलं तरी तुला कळत नाहीये? अगं निदान तिच्या वयाचा तरी विचार कर तू. आणि तिच्या वडिलांबद्दल काहीही सांगायचं नाही. माझा नवरा जिवंत आहे, कळलं तुला? निघित ना आता, निघ म्हणते ना. आणि तू इथे बघ, तुला सांगितलं होतं ना घरातनं एकटं बाहेर पडायचं नाही म्हणून. कुहू, हा, अनोळखी माणसांची बोलायचं नाही तरी बोलतेस तू. संजू आला होता ना तुझ्या बरोबर? संजू कुठे गेलाय? कुहू, तू तिकडे होतीस ना, मग तू इकडे काय आली? मी खूप शोधलं तुला. तू कुठे गेला होतास? मामी, कुहू साधी होती ना म्हणून मी तिला चॉकलेट आणायला गेलो होतो. हे बघ संजू, घरच्यांना विचारल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही आणि अनोळखी माणसांशी बोलायचं नाही. बाळा, जेनी ऐक ना, ती ना मोठी ऑर्डर आपल्याला मिळायला हवी ग काही करून. बी पॉझिटिव्ह अश्विनी मिळेल. हा, म्हणजे त्यांनी सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली असा मेल सुद्धा केलाय मला, पण देव जाणे. ग्रेट. मग आता आपण कधी ऑर्डर प्लेस करू शकतो? पण त्याच्यासाठी आपल्या पार्लरमध्ये रॉ मटेरियल किती आहे हे आधी चेक करायला हवं. खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना माझं पार्लरमध्ये येणं तितकंच गरजेचं आहे, पण घरचे लोक पाठवतच नाहीयेत. जेनी प्लीज थोडे दिवस मॅनेज करशील का ग? अश्विनी, तू प्लीज पार्लरची काळजी नको करूस, मी करेल मॅनेज. ओके, तू स्वतःवर फोकस कर आणि स्वतःची काळजी घे. प्लीज पुल युअर सेल्फ टुगेदर. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काही झालंय का? अगं तसं नाही, म्हणजे अरे बापरे, तू थांबा, माझी भाजी. अरे भाजीच कर प्लीज. डोंट वरी मयुरी. अश्विनीबद्दल खूप वाईट वाटतं ग, बट ही फेज पण निघून जाईल. ॲक्च्युली ना, अश्विनीने रियालिटी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. खूप काळजी वाटते ग तिची. जेनी, अगं मी असं ऐकलंय की तुम्ही पार्लर बंद करताय, खरे का ग हे? कोणी सांगितलं तुम्हाला? आणि पार्लर का आम्ही बंद करू? सगळ्या सोसायटीमध्ये हीच तर चर्चा आहे. श्रेयसच्या अशा अचानक जाण्यामुळे अश्विनीला खूप मोठा धक्का बसलाय ग. त्यामुळे ना ती वेड्यासारखी करते ग, आणि ती अशीच जर करत राहिली तर कोण येणार ग तुमच्या पार्लरमध्ये? पार्लर तर बंदच होणार ना मग. हे बघा, अश्विनीला काही झालेलं नाहीये. आणि प्लीज आंटी, तुम्ही ना असे रुमर स्प्रेड नका करू. अच्छा, म्हणजे अश्विनी बद्दल तुम्ही गॉसिप करत असणार मला वाटलंच होतं. अहो पण तिची अवस्था बघा ना आता कशी आहे ती. त्याचा तरी थोडा विचार तरी करा. अहो ज्या अश्विनीने आजवर सगळ्यांना मदत केली तिच्याबद्दल चर्चा करणं बंद करा आता. अहो पण मी तर बघा, तुम्ही वयाने मोठे आहात, तेव्हा मी काय सांगते ते ऐका. उलट जर कोणी याबद्दल चर्चा केली तर त्यांना ठणकावून सांगा की अश्विनीचं पार्लर आणि बिझनेस कधीही बंद होणार नाही. या आता. ह्या बायका. हे बघ, मी आहे ना, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. हा,
तुम्ही नका लक्ष देऊ ताई. घ्या ना भाजी घ्या. कुठे गेला त्या काळ्या कपड्यावाला काकू? काय झालं बाळा? तू मला शोधत होतीस ना? मग आपण जाऊया माझ्या घरी. चल. आई ताई घ्या ना भाजी घ्या. हो. भाज्या सगळ्याच ताज्या आहे. तो दादा एक काम करा, मला तुम्ही 1 किलो वालपापडी द्या आणि भेंडी सुद्धा द्या 1 किलो. हा ताई वांगी घ्या ना. साहेबांना भरलेली वांगी खूप आवडतात ना. अहो सोसायटीच्या बायकांकडे लक्ष देऊ नका हो. त्यांना फक्त चान्सच हवा असतो बघा इतरांना नाव ठेवण्याचा. पण मला माहितीये साहेब जिथे कुठे आहेत ना व्यवस्थित आहेत. मला माहित आहे ते लवकरच परत येतील. तुम्हालाही असंच वाटतंय ना? बघा ना, मी सगळ्यांना किती सांगायचा प्रयत्न करते दादा की हे आहेत, हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहेत, पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आता कसे बोललात? अहो घ्या ना वांगे घ्या. हो साहेबांना खूप आवडतात ना भरलेले वांगे. हो घेते. आणि एक काम करा, माझ्याकडून 2 वांगी एक्स्ट्रा घ्या. सगळ्याचे पैसे किती झाले? अहो ताई पैसे राहू द्या. पैसे नका देऊ. अहो असं कसं? पैसे नका देऊ म्हणजे? पैसे राहू द्या, पुढच्या वेळेला बघूया. दादा हे बघा, पुढच्या वेळेला मी आठवण करेन, पण तुम्हीही लक्षात ठेवा. हा. आणि ताई देवाला मी सांगणार आहे, आमचे साहेब जिथे कुठे असतील ना एकदम नीट असू द्या आणि लवकरात लवकर परत येऊ दे. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. मी येते आणि घरी गेल्या गेल्या आधी भरली वांगी करते. हो. बोलवलंस? प्रतीक मला सांग, तुला आंबेडकरांचा ऍड्रेस सापडला का? नाही, पण मी ट्राय करतोय. म्हणजे बाबांचं काम आता अर्धवट राहिलं. मला असं वाटत होतं ते आपण मिळून पूर्ण केलं तर. नाही मयुरी, अगं त्या वारंगने ना मला ऑफिसमध्ये नो एंट्री केली आहे ग. जर मला ऑफिसमध्ये जाता आलं असतं तर कोणाकडून तरी इन्फॉर्मेशन मिळाली असती. पण आज आपल्याकडे काहीच लीड नाहीये. पण डोंट वरी, मी आहे. त्या वारंगची माणसं आंबेडकर पर्यंत पोहोचायच्या आधी आपण तिथे पोहोचू. म्हणजे काय खरं आणि काय खोटं कळेल. वारंग? प्रतीक, तुला खरंच वाटतं का त्या बसचा ऍक्सिडेंटच झाला होता? म्हणजे वारंगने ना बाबांना ऑलरेडी धमक्या द्यायला सुरुवात केलेली. हे सगळं वारंगने केलं नसेल ना? नाही ग मयुरी, त्या बस मधली 29 माणसं जळून खाक झाली. तुझ्या बाबांना त्रास द्यायला वारंग इतका मोठा ऍक्सिडेंट करू शकेल? माहिती नाही मला, मनात आलं म्हणून विचारलं मी. मला नाही वाटत ग तो वारंग इतका पोहोचलेला असेल. बट एनिवेज तू आता हा विचार सोड. तुझे जे काही टेन्शन आहे ना ते आता तू माझ्यावर सोड. आणि तू फक्त आता अश्विनीवर फोकस कर. अश्विनी नीड्स यू. हो. विश यू ऑल. विद्युत, हा एक मिनिट. आता तुम्ही जे डिस्कस करत होतात ते मी ऐकलं आणि जे जे लागणार आहे त्याची मी एक लिस्ट बनवली. सगळी कामं तुझ्यावरच पडतायत. खूप जबाबदारीने तू करतोयस म्हणा, पण तरीही गडबडीत काही लक्षात नाही राहिलं तर उगाच गोंधळ नको व्हायला म्हणून लिस्ट बनवली आहे. ही लिस्ट बघून जरा मॅनेज करायला सोपं जाईल. सो ठेव ही लिस्ट तुझ्याकडे. ओके? काय झालं? शिल्पी तू अशीच होतीस का माया? म्हणजे? नाही काय नाही. ए असं नाही, सांग ना आता. मी ऑब्झर्व करतोय तू खूप वेगळी वागतेस. मे बी पूर्वीसारखी. खूप सेन्सिटिव्ह, सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्यांचा विचार करून परिस्थितीतून मार्ग काढणारी, ताईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी.
थँक्स. थँक्स काय, विद्युत ही माझी फॅमिली आहे. आज माझ्या फॅमिलीवर एवढं मोठं संकट कोसळलंय. दादासाठी मी इतकं तर करूच शकते ना. येतो. अरे हा श्रेयस जेव्हा जात होता तेव्हा त्याच्या गाडीचं तिकीट मीच बुक केलं होतं. म्हाळगीवाडी मधून गाव होतं. म्हाळगीवाडी मध्ये नेमकं कुठे ते माहित नाही यार. समजा आपण तिथे गेलो, तिकडे थोडी विचारपूस केली तर आपल्याला कळेल ना ते कुठे राहायचे. ही चांगली आयडिया. म्हणजे तिथे गेल्यावर एक्झॅक्ट म्हणजे काहीतरी कळेल ना आपल्याला. ते काम करूया, आपण लगेच जाऊया. चल. तुम्ही कसा नेताय का? म्हणजे तिथे मयुरी आणि अश्विनीला तुमची जास्त गरज आहे. मी एक काम करतो, मी जाऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. श्रेयस मला नेहमी म्हणायचा की मी नेहमी टप्पी देतो मग. आता तर त्याने आयुष्यभराची टप्पी. तू जा आणि त्या आंबडेकरचं काय होतं मला कळ. हा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. काय बोलायचं आले. अरे तू कॉफी केली सुद्धा. मी केली असते ना ग तुझ्यासाठी. वहिनी, हा, तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? अगं देवपूजा करायची होती ना, आणि घरात हार नव्हते म्हणून म्हटलं बाहेर जाऊन हार घेऊन येते, एवढंच. शिल्पी, घरात सुतक असताना देवपूजा करत नसतात म्हणावं. आई प्लीज असं नका ना बोल. हे बघा, तुम्ही हवं तर माझ्यावर रागवा, ओरडा, पण हे सुतक वगैरे. अगं आई, मला बाबांची खूप आठवण येते. कधी येणार आहेत ते? कुहू, शांत हो बघू. बाबा लवकर येणार आहेत, कळलं? रडायला काय झालं बाळा? नाही रडायचं असं. पण किती दिवस वाट बघायची आई बाबांची? तू त्यांना कॉल लावून दे, मला त्यांच्याशी बोलायचं. कॉल लावून दे, मला बोलायचं त्यांच्याशी. कॉल लावून दे. कुहू शांत हो. कुहू शांत. कुहू, बाबा कामासाठी गेलेत ना गावी, मग असं आपण कसं फोन लावणार? कामात आहेत ना ते, आणि कामात असताना कसं बोलतील ग? थोडे पेशन्स ठेवू नको हो. आता तेवढंच बाकी आहे. चल आपण आतमध्ये जाऊ. जा, आंघोळ करायची ना, आतून कपडे घे. हा, एखादी आई मुलींकडे बघून तरी भानावर आली असती, पण हिचं स्वतःच खरं करायचं असतं ना. कुठचं वय तरी आहे का हे सगळं समजून घ्यायचं? आईनं मुलींना समजावायला पाहिजे, पण इथे उलटी गंगा वाहते. नवरा गेला तरी कुंकू मंगळसूत्र, बाहेर येणं जाणं काही म्हणून थांबलं नाहीये. आता तूच समजावून सांग तिला. आमच्यासाठी नाही, पण स्वतःच्या मुलींसाठी तरी भानावर ये. तर उद्या कार्याच्या वेळेस 4 लोक गोळा होतील तेव्हा काय तमाशा होईल ना माहित नाही. शिल्पी, आई काय म्हणत होत्या? अगं ते दादाचा 13वा करायचा आहे ना, त्याबद्दल बोलत होते. अगं पण हे जिवंत असताना कसं काय तुम्ही हे सगळं करू शकता? मी सांगते तुम्हा सगळ्यांना, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. तरी वहिनी शांत हो. आई असंच बोलून गेली असेल, तू हे मनावर घेऊ नकोस, ठीक आहे? शांत राहा तू जरा, ठीक आहे? मम्मी कुठे आहे? संजू ती आहे, आतमध्ये आहे. जा. बाबा कुठे गेले? ते बाहेर गेले. ताई ठीक आहेस ना तू? हो. तू बस, मी चहा आणते.